नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषी क्षेत्रातील वाढता उत्पादन खर्च आणि हवामानातील रोजची नवी अनिश्चितता या गोष्टींनी आपण सगळेच त्रस्त आहोत, बरोबर ना? म्हणूनच आजचे हे विश्लेषणात्मक सत्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आज आपण शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच झिरो टिलेज फार्मिंग या विषयावर एकदम सविस्तर आणि व्यावहारिक चर्चा करणार आहोत. शेतीचा वाढता खर्च कसा आटोक्यात आणायचा आणि जमिनीची सुपीकता पिढ्यानपिढ्या कशी टिकवून ठेवायची यावर हा एक अत्यंत खात्रीशीर आणि वैज्ञानिक उपाय आहे. एका कृषी सल्लागाराच्या भूमिकेतून आज मी तुम्हाला या तंत्रज्ञानाची शास्त्रीय आणि आर्थिक अशी दोन्ही रूपं अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणार आहे. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे पारंपरिक मशागतीची नेमकी अडचण काय आहे. दुसरं, शून्य मशागतीचा प्रत्यक्ष आराखडा. तिसरं, मातीच्या आतलं सूक्ष्म विज्ञान. चौथं, आपलं अर्थशास्त्र म्हणजेच पैशांचं गणित. आणि पाचवं, हा नफा मिळवण्याची नेमकी वेळ रेषा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपला पहिला भाग आहे पारंपरिक मशागतीची समस्या. नेमकी अडचण कुठे येते ते आधी समजून घेऊ. आपण गेले 5000 वर्षे शेती नांगरत आलोय, पण कधी विचार केलाय का? निसर्ग स्वतःहून कधीच कोणतीही जमीन नांगरत नाही. पारंपरिक मशागतीमुळे बियांसाठी एक छान मऊ आणि सपाट पृष्ठभाग तयार होतो, हे अगदी खरे. पण त्यासाठी करावं लागतं. वारंवार आणि अतिशय खोलवर नांगरणी करावी लागते. शेतीतली ही सर्वात जास्त ऊर्जा खाणारी गोष्ट आहे. सततच्या नांगरणीमुळे होतं काय तर मातीतल्या जीवाणूंचं आणि नैसर्गिक रचनेचं अक्षरशः वाटोळ होतं. शिवाय ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांमुळे डिझेलचा खर्च इतका वाढतो की त्याचा थेट फटका आपल्या खिशाला आणि उत्पादन खर्चाला बसतो. थोडक्यात सांगायचं तर पारंपरिक पद्धतीत ऊर्जेचा प्रचंड वापर होतो, वरच्या सुपीक मातीची धूप होते आणि पोषक तत्वही निघून जातात. याउलट शून्य मशागत तंत्रज्ञानात आपण पिकांचे अवशेष जमिनीतच ठेवतो. यामुळे ओलावा टिकून राहतो, ऊर्जेची मोठी बचत होते आणि नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर होतो. आजचा वाढता खर्च पाहता जुन्या पद्धतींना चिटकून राहणं आता परवडणारं राहिलेलं नाहीये. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शून्य मशागतीचा आराखडा. हे प्रत्यक्षात कसं अंमलात आणायचं ते पाहूया. ही जी संवर्धन शेती आहे ना, ती 3 अत्यंत मजबूत स्तंभांवर उभी आहे. आणि हे 3 नियम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पाळायचेच आहेत. पहिला नियम, जमिनीला कमीत कमी धक्का लावायचा, तिची नैसर्गिक रचना बिघडू द्यायची नाही. दुसरा नियम, जमिनीवर कायमस्वरूपी आवरण ठेवायचं, म्हणजे पृष्ठभागावर किमान 30% पिकांचे अवशेष असलेच पाहिजेत. आणि तिसरा नियम, पिकांची फेरपालट. एकाच शेतात दरवर्षी वेगवेगळी पिकं घेतल्याने जमिनीचा कस टिकून राहतो आणि रोगराईला नैसर्गिकरित्या आळा बसतो. बरं, प्रत्यक्ष शेतात हा बदल कसा करायचा? यासाठी ही एकदम सोपी 4 टप्प्यांची यादी लक्षात ठेवा. पहिली पायरी, पिकांचे अवशेष जाळणं पूर्णपणे थांबवा, ते शेतातच राहू द्या. दुसरी पायरी, शेतात कायमस्वरूपी गादी वाफे तयार करा. यामुळे खर्च आणि श्रम दोन्ही वाचतात. तिसरी पायरी, स्वतःची महागडी यंत्रे विकत घेण्यापेक्षा भाड्याने मिळणाऱ्या झिरो टिल ड्रिल्सचा वापर करा. आणि चौथी पायरी, पिकांच्या अवशेषांमधून म्हणजेच त्या आच्छादनातून थेट पेरणी करा. बघा किती सोपा आणि सरळ आहे हे. मागच्या पिकाचे अवशेष शेतातच ठेवण्याचे फायदे खरोखरच अचंबित करणारे आहेत. हे अवशेष एका नैसर्गिक ब्लँकेटसारखं म्हणजेच आच्छादनासारखं काम करतात. यामुळे उन्हाळ्यात जमिनीतून उडून जाणारं पाणी वाचतं आणि ओलावा मस्त टिकून राहतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे आच्छादन अनावश्यक तणांच्या वाढीला नैसर्गिकरित्या दाबून टाकतं. महागडी तणनाशके फवारण्यापेक्षा अशा प्रकारे तण नियंत्रण करणं हे जमिनीच्या आरोग्यासाठी कधीही चांगलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मशागत न करता बियाणं उगवतं कसं? तर हे असं, हॅपी सीडर सारख्या आधुनिक यंत्रांच्या मदतीनं जमिनीत फक्त एक बारीक चीर पाडून थेट बी पेरलं जातं. या यंत्रांची कमाल अशी आहे की शेतात हेक्टरी 8 ते 10 टन इतके भारी अवशेष असले तरीही ही यंत्रे बियाणं अगदी अचूक जाडीवर पेरतात. आणि विशेष म्हणजे याचा पिकाच्या उगवणीवर कसलाही वाईट परिणाम होत नाही. उलट मातीची मूळ रचना तशीच सुरक्षित राहते. तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत सूक्ष्म स्तरावरील विज्ञान. या पद्धतीमुळे आपली शेती हवामान बदलांना कशी तोंड देऊ शकते ते समजावून घेऊया. इथे थोडं बारकाईने लक्ष द्या. जेव्हा आपण शून्य मशागत आणि पिकांचे अवशेष या दोन्ही गोष्टी एकत्र वापरतो ना, तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे जाडेभरडे कण लक्षणीयरित्या वाढतात. याला शास्त्रीय भाषेत CPOM असं म्हणतात. हे फक्त काही वरवरचे बदल नाहीत, तर जमिनीतील प्रत्यक्ष कार्बन साठा वाढण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि जमिनीतली कार्बन वाढला की जमिनीची सुपीकता खऱ्या अर्थाने वाढली असंच समजा. जमिनीत सेंद्रिय घटक वाढले की ती अक्षरशः एका स्पंजसारखी काम करू लागते. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण कित्येक पटींनी वाढतं.
आपल्या काळ्या कसदार जमिनीत पडणाऱ्या भेगा कमी होतात आणि नैसर्गिक नांगरणी करणारी गांडूळ आणि इतर मित्रकिडींच्या संख्येत तर प्रचंड वाढ होते. पोखरासारख्या प्रकल्पांमधील शेतकऱ्यांनी हे स्वतः अनुभवलेलं आहे. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, मान्सूनच्या लपंडावातही ही पद्धत पिकांना एक मजबूत कवच देते. आता वळूया चौथ्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे, व्यापक अर्थशास्त्र म्हणजेच खर्चात होणारी बचत. कोरडवाहू क्षेत्रातील आकडेवारी काय सांगतीये पहा. शून्य मशागतीमुळे एका एकरात मोठी कपात होते, ती थेट जमीन तयार करण्याच्या खर्चात. कारण ट्रॅक्टरचं डिझेल आणि नांगरणीची मजुरी आपण पूर्णपणे वाचवतोय. ही बचत साधारण 2708 रुपये इतकी आहे. याशिवाय पीक काढणीत 649 रुपये आणि तण व कीड व्यवस्थापनात 167 रुपयांची थेट बचत नोंदवली गेली आहे. आता या सर्वांची बेरीज केली तर एका एकरामागे तब्बल 3524 रुपयांची घसघशीत बचत होते. डिझेल आणि मजुरीसारख्या लागणाऱ्या खर्चात झालेली ही घट म्हणजे शेतकऱ्यांसाठी तात्काळ मिळणारा खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. विशेषतः छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तर ही रक्कम खूप मोठी आणि मोलाची आहे. आणि फक्त पैशांची बचत हाच याचा फायदा नाही बरं का. नांगरणी आणि मशागतीसाठी लागणारे अनेक आठवडे वाचल्यामुळे आपण पुढच्या पिकाची पेरणी अगदी वेळेवर किंवा थोडी आधीच करू शकतो. यामुळे होतं काय तर संपूर्ण पीक चक्राचं उत्पादन वाढतं. योग्य वेळेवर पेरणी साधता आल्यामुळे संपूर्ण हंगामाची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढते. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि 5व्या टप्प्यावर, नफ्याची वेळ रेषा. हा फायदा कधी आणि कसा मिळतो ते पाहूया. बघा, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही काही जादूची कांडी नाही. सुरुवातीची 1 ते 3 वर्षे आपली जमीन या नवीन पद्धतीशी जुळवून घेत असते. त्यामुळे या काळात उत्पन्नात मोठी वाढ दिसत नाही, किंबहुना ते थोडं कमीही होऊ शकतं. पण घाबरून जायचं नाही. 10व्या वर्षापर्यंत उत्पन्नातील चढ-उतार पूर्णपणे स्थिर होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण आणि पैसा या दोन्ही दृष्टीने कमाल नफा मिळवण्यासाठी साधारण 16 ते 19 वर्ष लागतात. हा एक लांबचा पल्ला आहे. त्यामुळे सुरुवातीला उत्पन्न कमी जास्त झालं तरी ही पद्धत मध्येच सोडून द्यायची नाही. एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगतो. शून्य मशागतीमुळे एका शेतकऱ्याच्या शेतात कदाचित फक्त 5% पाणी वाचेल. पण जेव्हा संपूर्ण गाव किंवा संपूर्ण परिसर ही पद्धत वापरतो तेव्हा त्याचा सामूहिक परिणाम प्रचंड असतो. एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाने 30% पाणी वाचत असेल पण ते कोणी वापरतच नसेल तर काय उपयोग. पण शून्य मशागत मोठ्या प्रमाणावर अवलंबली तर दुष्काळाच्या काळात संपूर्ण परिसराची जलसुरक्षा मजबूत होते, हे नक्की. आजच्या या सत्राच्या शेवटी आपण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आज आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी मातीच्या रूपात नेमकी कोणती संपत्ती मागे ठेवून जाणार आहोत? आज आपण ज्या मशागतीच्या पद्धती बदलण्याविषयी बोललो ते फक्त आजच्या 2 पैशांच्या फायद्यासाठी नाही, तर ते आपली सुपीक माती जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या हाती एक समृद्ध वारसा सोपवण्यासाठी आहे. शून्य मशागत हे शाश्वत भविष्याकडे टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुमच्या शेतीच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल.